हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडकोचा अकाउंट क्लर्क यावर ऑडिटिंग इथिक मॅनेजमेंटचा ऑडिट डॉक्युमेंटेशन यावर काय करत आहे, आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत आहे. याच्या आधी आपण 5 व्हिडिओज बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण 5 टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्याचे सुद्धा आपण 50-50 एमसीक्यू सॉल्व्ह केले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे. तर आता बघा, आपण ऑडिट डॉक्युमेंटेशनचे टॉपिक कव्हर करत आहे 50. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवू शकतो. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन? लेखापरीक्षण दस्तऐवजाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट, to provide evidence of the audit process, second to prepare financial statement, third to verify the auditor opinion, and fourth to record financial transaction. The correct answer आहे इथे first, to provide evidence of audit process means लेखापरीक्षण प्रक्रियेचा पुरवणे. Next, second, which of the following best describe the audit form of audit documentation? खालीलपैकी कोणते लेखापरीक्षण दस्तऐवजाच्या स्वरूपाचे सर्वोत्तम वर्णन करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पेपर बेस्ड अँड इलेक्ट्रॉनिक गुड, सेकंड ओनली हँड रिटन डॉक्युमेंट, थर्ड ओनली इलेक्ट्रॉनिक फाइल्स, अँड फोर्थ फिजिकल बुक रजिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, पेपर बेस्ड अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, कागदी आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड. ओके. तर याच्यामध्ये आपण बघा, क्वेश्चन आहे, व्हॉट शुड बी द इन्क्लुडेड इन द कंटेंट ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन? लेखापरीक्षण दस्तऐवजाच्या सामग्रीमध्ये काय समाविष्ट करावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ ऑडिट प्रोसिजर परफॉर्म, सेकंड सपोर्टिंग एव्हिडन्स ऑफ ऑडिट कन्क्लुजन, थर्ड द ऑडिटर जजमेंट अँड डिसिजन मेड ड्युरिंग द ऑडिट, अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑल ऑफ द अबोव. मीन्स फर्स्ट, पार केली गेलेली लेखापरीक्षण प्रक्रियेचे सहस्पष्टन, सेकंड लेखापरीक्षण निष्कर्षासाठी सहाय्यक पुरावे, अँड थर्ड लेखापरीक्षकाचे निर्णय आणि लेखनापरीक्षा दरम्यान घेतलेले निर्णय. म्हणून आन्सर काय इथे ऑल ऑफ द अबोव. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ, व्हॉट इज द एक्सटेंडेड ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन? लेखापरीक्षण दस्तऐवजाचा विस्तार काय आहे? बघा, काय ऑप्शन आहे आपल्याजवळ. It should be comprehensive enough to support audit conclusion. Second, it should include only the final conclusion. Third, it should be minimum, and fourth, it should not include any supporting evidence. The correct answer is the first. It should be comprehensive enough to support audit conclusion. ते लेखापरीक्षण निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी पुरेसे व्यापक असावे. नेक्स्ट, फिफ्थ, which of the following is a part of audit documentation file? खालीलपैकी कोणती लेखापरीक्षण दस्तऐवज फाईलचा भाग आहे? तर बघा, ऑप्शन आहे आपल्याजवळ, ऑडिट प्रोग्राम, वर्किंग पेपर, टेस्ट ऑफ कंट्रोल, अँड ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. लेखापरीक्षण कार्यक्रम, कार्यपत्रके, नियंत्रणाची चाचणी, आणि आन्सर म्हणून ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स्थ. बघा काय म्हटलं आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ असेंब्लिंग द फायनल ऑडिट फाईल? अंतिम लेखापरीक्षण फाईल एकत्र करण्याचा उद्दिष्ट काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे, टू एन्श्युअर ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंटेशन इज इन्क्लुडेड, सेकंड टू ऑर्गनाइज ऑल वर्किंग पेपर, थर्ड टू प्रिपेअर फॉर कम्प्लिशन ऑफ ऑडिट प्रोसेस, अँड फोर्थ ऑल ऑफ द. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द. मीन्स सर्व संबंधित दस्तऐवजांचा समावेश सुनिश्चित करणे, सेकंड सर्व कार्यपत्रके आयोजन करणे, आणि थर्ड लेखापरीक्षण प्रक्रियेच्या पूर्णतेसाठी तयारी करणे. म्हणून आन्सर काय इथे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ. ओके. बघा काय म्हटलंय की हु ओन द ऑडिट डॉक्युमेंटेशन? ठीक आहे. लेखापरीक्षण दस्तऐवजाचा मालक कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे द क्लायंट, सेकंड द ऑडिटर, थर्ड द रेग्युलेटरी ऑडिटर, अँड फोर्थ द ऑडिट टीम मेंबर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द ऑडिटर, मीन्स लेखा परीक्षक. ओके. नेक्स्ट, 8, व्हॉट इज द प्रायमरी रिझन फॉर ऑडिट डॉक्युमेंटेशन रिटेन्शन? लेखापरीक्षण दस्तऐवज जतन करण्याचे मुख्य कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू कम्प्लाय विथ रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, सेकंड टू असिस्ट इन फ्युचर ऑडिट,
थर्ड टू सर्व ॲज अ एव्हिडन्स इन केस ऑफ डिस्प्यूट अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट बघा ऑप्शन बघून घेऊ. नियामक आवश्यक पूर्ण करण्यासाठी, सेकंड भविष्यातील लेखापरीक्षांना सहाय्यक करण्यासाठी आणि वादाच्या प्रकरणात पुराव्याच्या रूपात सेवा देण्यासाठी. म्हणून आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 9th, इन केस ऑफ डिस्प्यूट विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज्ड ॲज एव्हिडन्स. वादाच्या प्रकरणात खालीलपैकी कोणते पुराव्याच्या रूपात वापरले जाऊ शकते. ठीक आहे, ऑप्शन बघा. फर्स्ट आहे ऑडिट डॉक्युमेंटेशन, सेकंड आहे ऑडिटर रिपोर्ट, थर्ड आहे करस्पॉन्डन्स विथ क्लायंट अँड फोर्थ आहे ऑल ऑफ द अबोव. इथे पण आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स लेखापरीक्षण दस्तऐवज, लेखापरीक्षकाचा अहवाल आणि ग्राहकाशी संवाद. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 10th, व्हॉट डज ऑडिट फाईल इन्क्लूड. लेखापरीक्षण फाईल मध्ये काय समाविष्ट आहे. ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट ऑडिट वर्किंग पेपर, सेकंड ऑडिट प्रोग्राम, थर्ड डॉक्युमेंटेशन ऑफ ऑडिट कन्क्लुजन अँड ऑल ऑफ द अबोव. म्हणून आन्सर इथे आहे ऑल ऑफ द अबोव. ओके. नेक्स्ट 11th, हाऊ शुड ऑडिट डॉक्युमेंटेशन बी ऑर्गनाइज. लेखापरीक्षण दस्तऐवज कसा आयोजित करावा. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट क्रोनॉलॉजिकली, सेकंड बाय टॉपिक और ऑडिट एरिया, थर्ड इन अकॉर्डन्स विथ ऑडिट रिस्क असेसमेंट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. मीन्स कालानुक्रमाने, विषय किंवा लेखापरीक्षण क्षेत्रानुसार आणि थर्ड लेखापरीक्षण धोका मूल्यांकनानुसार. म्हणून आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. नेक्स्ट 12th, विच डॉक्युमेंट इज टिपिकली फाउंड इन फायनल ऑडिट फाईल. अंतिम लेखापरीक्षण फाईलमध्ये सामान्यतः कोणते कागदपत्र असते. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट कॉपी ऑफ क्लायंट करस्पॉन्डन्स, सेकंड एव्हिडन्स ऑफ ऑडिट प्रोसिजर प्रोग्राम, थर्ड कॉपी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर इथे पण आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स ग्राहकांच्या संवादाची पत्र, सेकंड पार केलेल्या लेखापरीक्षण प्रक्रियेचे पुरावे अँड वित्तीय स्टेटमेंटची प्रत. म्हणून आन्सर काय इथे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 13th, वेन शुड ऑडिट डॉक्युमेंटेशन बी कम्प्लिटेड. लेखापरीक्षण दस्तऐवज कधी पूर्ण करावे. ओके, तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ. फर्स्ट बिफोर इश्युइंग द ऑडिट रिपोर्ट, सेकंड आफ्टर इश्युइंग द ऑडिट रिपोर्ट, थर्ड आफ्टर रिसिव्हिंग क्लायंट अप्रुव्हल अँड फोर्थ ड्युरिंग द ऑडिट फील्ड वर्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बिफोर इश्युइंग द ऑडिट रिपोर्ट, लेखापरीक्षण अहवाल जारी करण्यापूर्वी. नेक्स्ट 14, व्हॉट इज द रोल ऑफ वर्किंग पेपर्स इन ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखापरीक्षण दस्तऐवजांमध्ये कार्यपत्रक भूमिका काय आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट दे सपोर्ट द ऑडिट कन्क्लुजन, सेकंड दे डॉक्युमेंट द प्रोसिजर फॉलो, थर्ड दे सर्व ॲज अ रेकॉर्ड ऑफ ऑडिट वर्क प्रोग्राम अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स बघा ते लेखापरीक्षण निष्कर्षांना समर्थन देतात, ते अवलंबलेल्या प्रक्रियांचा दस्तऐवज करतात आणि थर्ड ते पार केलेल्या लेखापरीक्षण कामाचा रेकॉर्ड म्हणून काम करतात. म्हणून आन्सर आहे सर्व. नेक्स्ट 15, वाय इज इट इम्पॉर्टंट टू मेंटेन अन ऑडिट फाईल फॉर फ्युचर रेफरन्स. भविष्य काळात संदर्भासाठी लेखापरीक्षण फाईल राखणे का महत्वाचे आहे. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट फॉर लीगल अँड रेग्युलेटरी कंपायलन्स, थर्ड टू एड इन सबसिक्वेंट ऑडिट, थर्ड टू ट्रॅक चेंज इन ऑडिट प्रोसिजर ओव्हर टाइम अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे वरील सर्व. बघा काय आहे. कायदेशीर आणि नियामक अनुपालनासाठी, थर्ड पुढील लेखापरीक्षणाच्या सहाय्यक करण्यासाठी आणि फोर्थ लेखापरीक्षण प्रक्रियेत वेळोवेळी झालेल्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी. म्हणून याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 16, व्हॉट डज ऑडिट डॉक्युमेंटेशन समरी रेफर्स टू. लेखापरीक्षण दस्तऐवज सारांश काय सूचित करतो. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ ऑडिट प्रोसिजर परफॉर्म, सेकंड द फायनल कन्क्लुजन ऑफ द ऑडिट, थर्ड अ लिस्ट ऑफ ऑल ऑडिट फाइल्स अँड रेकॉर्ड अँड फोर्थ द डिटेल ब्रेकडाऊन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ ऑडिट प्रोसिजर परफॉर्म. पार केलेल्या लेखापरीक्षण प्रक्रियेचे संक्षिप्त अवलोकन. नेक्स्ट 17, which document is usually included in the audit file to track the audit process. लेखापरीक्षण प्रक्रियेला ट्रॅक करण्यासाठी लेखापरीक्षण फाईलमध्ये सामान्यतः कोणते कागदपत्र समाविष्ट असते.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन आहे वर्किंग पेपर, सेकंड आहे क्लायंट फीडबॅक, थर्ड आहे ऑडिटर पर्सनल नोट अँड फोर्थ आहे फायनल ऑडिट रिपोर्ट. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वर्किंग पेपर्स, कार्यपत्रके. नेक्स्ट 18, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ रिटेनिंग ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखा परीक्षण दस्तऐवज जतन करण्याचे महत्व काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू एन्श्योर कंप्लायन्स विथ लॉ अँड रेग्युलेशन, सेकंड टू सर्व ॲज अ रेकॉर्ड ऑफ ऑडिट ॲक्टिव्हिटी, थर्ड टू एड इन डिफेंडिंग द ऑडिटर ओपिनियन्स अँड फोर्थ आहे ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स कायदे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, सेकंड लेखापरीक्षण क्रियाकलापांचा रेकॉर्ड म्हणून सेवा देण्यासाठी, आणि थर्ड आहे लेखापरीक्षकांच्या मतांचा बचाव करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. ओके, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 19, हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंटेंट्स ऑफ ऑडिट फाईल. लेखापरीक्षण फाईलच्या सामग्रीसाठी कोण जबाबदार आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द क्लायंट, सेकंड द ऑडिट फर्म, थर्ड द रेग्युलेटरी ऑथॉरिटीज अँड फोर्थ द फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्स. द करेक्ट आन्सर आहे सेकंड द ऑडिट फर्म, लेखापरीक्षण फर्म. नेक्स्ट 20, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट असेंब्ली ऑफ फायनल ऑडिट फाईल. अंतिम लेखापरीक्षण फाईल एकत्र करण्याबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे. तर बघा ऑप्शन आहे 5, फर्स्ट द फाईल शुड बी ऑर्गनाइज इन लॉजिकल अँड सिस्टमॅटिक मॅनर, सेकंड द फाईल शुड ओनली कंटेन फायनान्शियल डॉक्युमेंट, थर्ड द फाईल शुड नॉट इन्क्लूड ऑडिट फाइंडिंग अँड फोर्थ द फाईल इज नॉट नेसेसरी फॉर फ्युचर ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट द फाईल शुड बी ऑर्गनाइज इन लॉजिकल अँड सिस्टमॅटिक ऑर्डर. फाईलला तर्कसंगत आणि प्रणालीबद्ध पद्धतीने आयोजित केली पाहिजे. ओके. नेक्स्ट 21, व्हॉट इज टिपिकली इन्क्लुडेड इन द फायनल ऑडिट फाईल. अंतिम लेखा परीक्षण फाईलमध्ये सामान्यतः काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल ऑडिट वर्किंग पेपर, सेकंड कम्युनिकेशन विथ क्लायंट, थर्ड डॉक्युमेंटेशन ऑफ ऑडिट प्रोसिजर अँड फाइंडिंग अँड फोर्थ ऑल ऑफ द. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स सर्व लेखा परीक्षण कार्यपत्रके, सेकंड ग्राहकासोबत संवाद आणि लेखा परीक्षण प्रक्रियेची आणि निष्कर्षाची दस्तऐवजीकरण. नेक्स्ट 22, what should an auditor do if documentation does not support the audit findings. लेखापरीक्षण निष्कर्षाचा पाठिंबा देणारे दस्तऐवज उपलब्ध नसेल तर लेखापरीक्षकाने काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे इग्नोर द इश्यू अँड प्रोसीड्स विथ द ऑडिट, सेकंड मॉडिफाय द ऑडिट फाइंडिंग टू मॅच द डॉक्युमेंटेशन, थर्ड रिसेस द ऑडिट प्रोसिजर अँड परफॉर्म ॲडिशनल वर्क, अँड फोर्थ एंड द ऑडिट इमिडिएटली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिसेस द ऑडिट प्रोसिजर अँड परफॉर्म ॲडिशनल वर्क. लेखापरीक्षण प्रक्रियांच्या पूर्ण मूल्यांकन करा आणि अतिरिक्त कार्य करा. ओके. नेक्स्ट 23rd, व्हॉट रोल डज ऑडिट फाईल प्ले इन लीगल डिफेन्स. लेखापरीक्षण फाईल कायदेशीर बचावात कोणती भूमिका बजावते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट it provide the detailed record of the audit process, second it serve as a proof of compliance with auditing standard, third it support the auditor conclusion in case of dispute, and all of the above. आन्सर आहे all of the above मीन्स वरील सर्व. बघा ते लेखा परीक्षण प्रक्रियेच्या सुस्पष्ट रेकॉर्ड पुरवते, सेकंड ते लेखा परीक्षण मानकाचे पालन करण्याचे पुरावे म्हणून कार्य करते, आणि थर्ड वादाच्या प्रकरणात लेखा परीक्षकाच्या निष्कर्षांना समर्थन देते. म्हणून आन्सर आहे वरील सर्व ऑल ऑफ द अबव. Next 22, why is audit documentation important in auditing disclosure in financial statement. वित्तीय स्टेटमेंट मध्ये खुलासे लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षण दस्तऐवज महत्वाचे का आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू एन्श्योर दॅट ऑल डिस्क्लोजर आर ॲक्युरेट, सेकंड टू इव्हॅल्युएट द कम्प्लीटनेस ऑफ द डिस्क्लोजर, third to verify the disclosure compiled with applicable accounting standard, and fourth all of the above. तो करेक्ट आन्सर आहे इथे all of the above मीन्स सर्व खुलासे अचूक आहेत याची खात्री करायची, सेकंड खुलाशांचा पूर्वतेचे मूल्यांकन करण्यासाठी, आणि खुलाशांना लागू असलेल्या लेखाकीय मानकांची तडजोड झाली आहे याची पडताळणी करण्यासाठी. म्हणून आन्सर आहे all of the above. ओके. नेक्स्ट 25, what is the purpose of audit procedure in respect of disclosure. खुलासांच्या सर्वात लेखा परीक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
to verify that disclosure are presented in accordance with accounting standard. Second, to identify errors or omission is disclosed. Third, to assess whether the disclosure are understandable to user of financial statement. And fourth, all of the above. Correct answer आहे इथे all of the above means लेखाकीय मानकानुसार खुलासे सादर केले गेले याची पडताळणी करण्यासाठी. सेकंड, खुलाशांमध्ये चूक किंवा चुकलेल्या गोष्टींची ओळख करण्यासाठी. आणि फोर्थ, खुलासे वित्तीय स्टेटमेंट वापरणाऱ्या वापरकर्त्यांना समजण्यायोग्य आहेत का ते मूल्यांकन करण्यासाठी. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 26, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखा परीक्षण दस्तऐवजाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, to provide evidence of audit work performed. Second, to record the auditor opinion. Third, to collect financial statement. And fourth, to evaluate the internal control system. The correct answer आहे इथे first, to provide evidence of audit work performed. केलेल्या लेखा परीक्षण कार्याचा पुरावा प्रदान करणे. नेक्स्ट 27, What is the final step in assembling the audit file. लेखा परीक्षण फाईल एकत्र करण्यातील अंतिम पायरी काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिव्ह्यू द डॉक्युमेंटेशन. सेकंड, प्रिपेअर द समरी ऑफ फाइंडिंग. थर्ड, एन्शुरिंग द फाईल इज कम्प्लीट अँड रेडी फॉर सबमिशन अँड आर्चिव्ह द फाईल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एन्श्युअर द फाईल इज कम्प्लीट अँड रेडी फॉर सबमिशन. फाईल पूर्ण आहे आणि सादरीकरण करण्यासाठी तयार आहे याची खात्री करायची. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाणार. नेक्स्ट आहे 28, हू ओन द ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखा परीक्षण दस्तऐवजाचे मालक कोण आहे. तर बघा ऑप्शन आहे, हे झालं होतं आपलं, सेकंड पुन्हा रिपीट झाला. याचा आन्सर आहे द ऑडिट फर्म. फोर्थ वाल लेखा परीक्षण फर्म, फोर्थ जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ओके. नेक्स्ट 29, Why is audit file is important for auditor. लेखा परीक्षण फाईल लेखा परीक्षकांसाठी महत्वाची का आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हेल्प ऑडिटर रिव्ह्यू अँड व्हेरीफाय देअर ऑडिट प्रोसिजर. सेकंड, इट सर्व ॲज अ लिगल डिफेन्स इन केस ऑफ डिस्प्यूट. थर्ड, इट एन्श्युअर कंपायलन्स विथ ऑडिटिंग स्टँडर्ड. अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव मीन्स ते लेखा परीक्षकांना त्यांच्या लेखा परीक्षण प्रक्रियेचे पुनरावलोकन आणि पडताळणी करण्यास मदत करते. सेकंड, वादांच्या प्रकरणात कायदेशीर बचाव म्हणून कार्य करते. आणि थर्ड, लेखा परीक्षण मानकांचे पालन सुनिश्चित करते. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 30, व्हॉट शुड बी इन्क्लुडेड इन द ऑडिट डॉक्युमेंटेशन फॉर डिस्क्लोजर सेक्शन. खुलासे विभागासाठी लेखा परीक्षण दस्तऐवजात काय समाविष्ट केले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, a list of all disclosed item. Second, evidence that the disclosed are in accordance with standard. Third, auditor comments on clarity of disclosure. And fourth, all of the above. The correct answer आहे all of the above means सर्व खुलासा केल्याची वस्तूंची यादी. सेकंड, खुलासे मानकांनुसार आहेत याचा पुरावा. थर्ड, खुलांच्या स्पष्टवरी लेखांच्या स्पष्टीकरणाचे टिप्पण्या. ओके. नेक्स्ट 31, व्हॉट इज द नेचर ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, लेखा परीक्षण दस्तऐवजाचा स्वभाव काय आहे. बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज अ परमनंट अँड इंटरचेंजेबल. सेकंड, इट इज टेम्पररी रेकॉर्ड ऑफ ऑडिट प्रोसेस. नेक्स्ट थर्ड आहे, इट इज कॉन्फिडेन्शियल अँड प्रोप्रायटी. अँड फोर्थ आहे, इट इज पब्लिकली अवेलेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट इज कॉन्फिडेन्शियल अँड प्रोप्रायटी. ते गोपनीय आणि स्वामित्वाचे आहे. नेक्स्ट 32, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पर्पज ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन. खालीलपैकी कोणता लेखा परीक्षण दस्तऐवजाचा उद्दिष्ट नाही. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, टू व्हेरीफाय द ऑथेंटिसिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, टू प्रोव्हाइड द रेकॉर्ड ऑफ ऑडिटर डिसिजन. थर्ड, टू एक्सेस द इफिशियन्सी ऑफ ऑडिट प्रोसिजर. अँड फोर्थ, टू प्रिपेअर टॅक्स रिटर्न फॉर द क्लायंट. करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, टू प्रिपेअर टॅक्स रिटर्न फॉर द क्लायंट. ग्राहकांसाठी कर परतावा तयार करण्यासाठी. नेक्स्ट 33, व्हॉट टाइप ऑफ इन्फॉर्मेशन डज द ऑडिट फाईल जनरली कंटेन. लेखा परीक्षण फाईल सामान्यतः कोणत्या प्रकारची माहिती समाविष्ट करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट ओनली.
Second, evidence of audit procedure and finding. Third, the auditor personal note. And fourth, the client confidential data. The correct answer आहे second, लेखा परीक्षण प्रक्रियेचे आणि निष्कर्षाचे पुरावे. Next, 34. What should auditor do when faced with the incomplete documentation? लेखा परीक्षण दस्तऐवज अपूर्ण असल्यास लेखा परीक्षकांनी काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रोसीड विथ द ऑडिट विदाउट ॲड्रेसिंग द इश्यू. सेकंड, रिक्वेस्ट ॲडिशनल डॉक्युमेंट फॉर द क्लायंट. थर्ड, डिस्कार्ड द इनकम्प्लीट डॉक्युमेंटेशन. अँड फोर्थ, स्कीप द अफेक्टेड ऑडिट प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रिक्वेस्ट ॲडिशनल डॉक्युमेंटेशन फॉर द क्लायंट. ग्राहकाकडून अतिरिक्त दस्तऐवजांची मागणी कर. नेक्स्ट 35. What should an auditor do if there are discrepancy between audit documentation and financial statement? लेखा परीक्षण दस्तऐवज आणि वित्तीय स्टेटमेंट्स यामधील विसंगती असल्यास लेखा परीक्षकांनी काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इग्नोर द डिस्क्रिपन्सी अँड प्रोसीड विथ द ऑडिट. सेकंड, इन्व्हेस्टिगेट अँड रिझॉल्व द डिस्क्रिपन्सी बिफोर कंडक्टिंग द ऑडिट. थर्ड, proceed without documenting the discrepancies. And fourth, report the discrepancies to regulatory authority. The correct answer is second, investing and resolve the discrepancies before concluding the audit. लेखा परीक्षण संपवण्यापूर्वी विसंगतीचा तपास करा आणि त्याचे निराकरण करा. Next 36. What is the primary purpose of audit documentation in relation to the final audit report? अंतिम लेखा परीक्षण अहवालाशी संबंधित लेखा परीक्षण दस्तऐवजाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू समराइज द ऑडिट फाइंडिंग. सेकंड, टू सर्व ॲज अ एव्हिडन्स फॉर द ऑडिट ओपिनियन. थर्ड, टू इव्हॅल्युएट द क्लायंट इंटरनल कंट्रोल. अँड फोर्थ, टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू सर्व ॲज अ एव्हिडन्स फॉर द ऑडिट ओपिनियन. लेखा परीक्षकाच्या मतेसाठी पुरावा म्हणून कार्य कर. नेक्स्ट 37. What is the role of audit documentation in evaluating audit quality? लेखा परीक्षण दस्तऐवजाचा लेखा परीक्षण गुणवत्ता मूल्यांकनामध्ये काय भूमिका आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट एन्श्योर दॅट द ऑडिट वॉज परफॉर्म अकॉर्डिंग टू स्टँडर्ड. सेकंड, इट हेल्प इन आयडेंटिफाइंग एरर इन द फायनल रिपोर्ट. थर्ड, इट सर्व ॲज अ लर्निंग टूल फॉर ऑडिटर. अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबव. म्हणून आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. बघा, ते सुनिश्चित करते की लेखा परीक्षण मानकानुसार केले गेले आहेत. सेकंड, ते अंतिम अहवालातील चुका ओळखण्यास मदत करते. आणि थर्ड, ते लेखा परीक्षकांसाठी शिक्षण साधन म्हणून कार्य करते. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. ओके. नेक्स्ट 38. व्हॉट इज द की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन? लेखा परीक्षण दस्तऐवजाची एक महत्वाची वैशिष्ट्य काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज टेम्पररी अँड ओनली स्टोर्ड डिजिटली. सेकंड, it should be confidential and accessible only to authorized person. Third, it must be freely shared with public. And fourth, it is written only in the auditor general language. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट शुड बी कॉन्फिडेन्शियल अँड ॲक्सेसिबल ओनली टू ऑथराइज पर्सन. ते गोपनीय असावे आणि केवळ अधिकृत व्यक्तीकडून प्रवेशयोग्य असावे. नेक्स्ट 39. What is the key purpose of assembling the final audit file? अंतिम लेखा परीक्षण फाईल एकत्र करण्याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू प्रिपेअर द ऑडिट रिपोर्ट. सेकंड, टू एन्श्युअर द कंपायलन्स विथ स्टँडर्ड अँड रेग्युलेशन. थर्ड, टू रिव्ह्यू ऑडिट फीज. अँड फोर्थ, टू फायनलाइज द क्लायंट फायनान्शियल पोझिशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू एन्श्युअर कंपायलन्स विथ ऑडिट स्टँडर्ड अँड रेग्युलेशन. लेखा परीक्षण मानकाचे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट 40. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वायरमेंट फॉर ऑडिट डॉक्युमेंटेशन? खालीलपैकी काय लेखा परीक्षण दस्तऐवजासाठी आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट मस्ट बी इन्क्लूड a sufficient detail to enable an experienced auditor to understand the audit work performed. Second, it should be shared with the client immediately after the audit. Third, it should be written in simple language. And fourth, it must be submitted to the tax authorities. The correct answer is first, it must include sufficient detail to enable an experienced auditor to understand the audit work performed. त्यात आवश्यक तपशील असावा जेणेकरून अनुभवी लेखा परीक्षण कार्य समजू शकेल. ओके. नेक्स्ट 41.
हाऊ लॉन्ग शुड ऑडिट डॉक्युमेंटेशन बी रिटेन अकॉर्डिंग टू ऑडिटिंग स्टँडर्ड. लेखापरीक्षण मानकानुसार लेखापरीक्षण दस्तऐवज किती काळ राखून ठेवावा. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट ॲटलिस्ट 1 year, सेकंड ॲटलिस्ट 3 year, थर्ड ॲटलिस्ट 5 year, ॲटलिस्ट 7 year. तर करेक्ट आन्सर आहे ॲटलिस्ट 7 years, किमान 7 वर्ष. नेक्स्ट 42. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द असेंब्ली ऑफ फायनल ऑडिट फाईल. अंतिम लेखापरीक्षण फाईल एकत्र करण्याचे महत्व काय आहे. तर बघा ऑप्शन आहे 5. First, it allows auditor to finalize their conclusion and report. Second, it provides evidence for future audit. Third, it ensures that no audit steps are workload. And fourth, all of the above. Answer आहे इथे all of the above means ते लेखा परीक्षकांना त्यांचे निष्कर्ष आणि अहवाल अंतिम रूप देण्याची परवानगी देते. सेकंड, ते भविष्यकालीन लेखा परीक्षकांसाठी पुरावा प्रदान करते. थर्ड, ते सुनिश्चित करते की कोणत्याही लेखापरीक्षण पायऱ्या दुर्लक्षित न केल्या जातील. आणि वरील सर्व, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 43. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्युरसी अँड कम्प्लीटनेस ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखापरीक्षण दस्तऐवजाच्या अचूकतेची आणि पूर्णतेची जबाबदारी कोणाची आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द क्लायंट, सेकंड द ऑडिट टीम, थर्ड द रेग्युलेटरी ऑथॉरिटी अँड फोर्थ द ऑडिटर सुपरवायझर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड द ऑडिट टीम, लेखा परीक्षण टीम. नेक्स्ट 44. व्हॉट डज ऑडिट फाईल कंटेन इन द टर्म ऑफ फायनान्शियल डॉक्युमेंटेशन. लेखा परीक्षण फाईल वित्तीय दस्तऐवजांच्या दृष्टीने काय समाविष्ट करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटेल रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, सेकंड एव्हिडन्स ऑफ कंप्लीटेड ऑडिट प्रोसिजर, second the client tax return, and fourth the report summarizing audit finding. The correct answer आहे इथे second the evidence of completed audit procedure, पूर्ण केलेल्या लेखा परीक्षण प्रक्रियेचे पुरावे. Next 45. What action should be taken if an auditor identifies a material discrepancy in audit documentation. लेखा परीक्षण दस्तऐवज महत्वपूर्ण विसंगती ओळखल्यास कोणती कृती केली पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर द डिस्क्रिपन्सी अँड कंप्लीट ऑडिट, सेकंड इन्व्हेस्टिगेट द डिस्क्रिपन्सी अँड रिझॉल्व इट, थर्ड आस्क द क्लायंट टू ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट, अँड फोर्थ क्लोज द ऑडिट अँड रिपोर्ट द डिस्क्रिपन्सी इन द ऑडिट प्रोग्राम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्व्हेस्टिगेट द डिस्क्रिपन्सी अँड रिझॉल्व इट, विसंगती तपासा आणि ती सोडवा. नेक्स्ट 46. What should an audit team do when audit documentation contain insufficient information? लेखा परीक्षण दस्तऐवजात अपर्याप्त माहिती असल्यास लेखा परीक्षण टीमने काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोसीड विथ द ऑडिट विदाउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, सेकंड डिस्कार्ड द इनकम्प्लीट डॉक्युमेंटेशन, थर्ड रिक्वेस्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर क्लॅरिफिकेशन, अँड फोर्थ इग्नोर द इश्यू अँड प्रोसीड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिक्वेस्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन और क्लॅरिफिकेशन, अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टता मागा. नेक्स्ट 47. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेल ऑर्गनाइज ऑडिट फाईल. खालीलपैकी काय एक चांगल्या प्रकारे आयोजित लेखा परीक्षण फाईलची वैशिष्ट्य आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट कंटेन ऑल ऑडिट एव्हिडन्स इन रँडम ऑर्डर, सेकंड इट इन्क्लूड ऑडिट एव्हिडन्स दॅट सपोर्ट ऑडिट फाइंडिंग अँड कन्क्लुजन, third it is only accessible to the client, and fourth it store in a paper format only. The correct answer आहे इथे second it include audit evidence that support audit finding and conclusion. त्यात लेखा परीक्षण निष्कर्ष आणि निष्कर्षणाचा पाठिंबा देणारे लेखा परीक्षण पुरावे असतात. नेक्स्ट 48. व्हॉट इज द फायनल स्टेप इन असेंबलिंग द ऑडिट फाईल. लेखा परीक्षण फाईल एकत्र करण्यातील अंतिम पाऊल काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट reviewing the work paper and audit evidence, second submitting the file to the client, third completing the audit report, and fourth storing the file securely for future reference. The correct answer आहे इथे fourth storing the file securely for future reference, फाईल सुरक्षितपणे संग्रहित करणे भविष्यकालीन संदर्भासाठी. ओके. नेक्स्ट 49. What is the purpose of maintaining audit documentation after the audit is completed? लेखा परीक्षण पूर्ण झाल्यावर लेखा परीक्षण दस्तऐवज ठेवण्याचा उद्देश काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू सर्व ॲज अ रेफरन्स फॉर फ्युचर ऑडिट, सेकंड टू सॅटिस्फाय रेग्युलेटरी रिक्वायरमेंट,
थर्ड टू प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ ऑडिट अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स भविष्यकालीन लेखापरीक्षकांसाठी संदर्भ म्हणून कार्य करणे. सेकंड, नियामक आवश्यकतांची पूर्तता करणे. आणि थर्ड, नेक्स्ट 50, वाय इज इट इसेन्शियल फॉर ऑडिटर टू डॉक्युमेंट देअर फाइंडिंग ड्युरिंग अन ऑडिट. लेखापरीक्षकांसाठी लेखापरीक्षणादरम्यान त्यांचे निष्कर्ष दस्तऐवज करण्याचे महत्व काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट एन्श्युअर द ऑडिट फाइंडिंग ॲज वेल ॲज सपोर्टेड बाय द एव्हिडन्स. सेकंड, इट हेल्प इन प्रिपेरिंग द फायनल ऑडिट रिपोर्ट. थर्ड, इट फॅसिलिटेट द रिव्ह्यूइंग ऑफ द ऑडिट वर्क. अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबव. तर आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. मीन्स ते सुनिश्चित करते की लेखापरीक्षण निष्कर्ष पुराव्याद्वारे चांगले समर्थित आहेत. सेकंड, ते अंतिम लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यास मदत करते. आणि थर्ड, ते लेखापरीक्षण कार्याचे पुनरावलोकन करणे सुलभ करते. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओ 7 राहणार आहे आपला कम्प्लिशन अँड रिव्ह्यूचा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची MCQ PDF पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला ते PDF मिळून जाणार. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.